आनंदात ऐश्वर्यात कसे आहात? आनंदात ऐश्वर्यात आनंदात आणि ऐश्वर्यात आपण आहोत असं आपल्या मनाला स्मरण देऊन आपण आपल्या स्वर्गाची सुरुवात करतो. बरोबर. आता हे वाक्य म्हणत असताना आपल्याला तिथे भाव थोडासा धरता आला पाहिजे. भाव कधी धरता येतो? भाव धरणारे आनंदात आणि ऐश्वर्यात. आनंदाचं जेव्हा स्मरण करतो तेव्हा देवाचं स्मरण असतं. म्हणून हा आनंद म्हणजे देव आपुलासा करण्याकरिता आपल्याला काय पाहिजे? भाव पाहिजे. आणि भाव कसा पाहिजे? मी आनंदात आहे, ऐश्वर्यात आहे असं जेव्हा तुम्ही मनाला फिलिंग केलं होतं तेव्हा तुम्हाला एक मोकळं चांगलं वाटलं, एक आनंदाची उर्मी. म्हणजे हा जो काही सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती आपल्या याच्यातून वाहते आहे त्याच्यामध्ये जे काही आनंदाचे जे काही कण आहेत ते कण थोडेसे जागृत होतात. बरं वाटतं ना? मी आनंदात आहे, ऐश्वर्यात आहे. आनंद हा शब्द ऐकलं तरी आपल्याला आनंद होतो ना? होतो का? हो. कधी होणार? भाव धरणारे आणि आनंद आपुलासा करणारे. आनंदाचं नामस्मरण म्हणजे आनंदाचं स्मरण. आनंदात विषयी आपल्याला भाव धरायचा आहे. आता हा भाव नक्की काय भांडे आहे? भल्याभल्यांना कळत. भाव आणि भावना ही एकच गोष्ट आहे. भावाचं रूपांतर हळूहळू भावनेमध्ये रूपांतर होतं. आता भावना म्हणजे काय? काय भावना म्हणजे नक्की काय? काय कळतंय? भावना म्हणजे नक्की काय? भावना आपल्या ठिकाणी जी निर्माण होते म्हणजे विचार, चिंतन आणि त्याच्यातून एक भावना निर्माण होते. ती भावना जर तुम्हाला खऱ्या अर्थाने समजली नक्की काय असते तर मग आपल्याला सद्गुरूंनी जे काही सांगितलेलं आहे कल्पना आणि भावना याचं खतपाणी द्या, तर ते भावनेचं खतपाणी त्याला मिळेल आणि तो संकल्प आपल्या जीवनामध्ये साकार होईल. म्हणून भावना म्हणजे काय? भावना म्हणजे आपल्या विचारांना किंवा आपण जे काही चिंतन करतो आहे त्या चिंतनाला आपल्या देहाने दिलेली प्रतिक्रिया असते. म्हणजे आनंद म्हटल्याबरोबर मी आनंदात आहे तर आपल्या ठिकाणी आपल्या चेहऱ्यावर आनंदाचं प्रतिबिंब यायला पाहिजे. चेहरा खुलला पाहिजे ना नक्की. म्हणून हा भाव खूप महत्त्वाचा आहे. तर कसे आहात? आनंदात या आनंदाचं स्मरण झालं पाहिजे आपल्याला. तो आपण कधीतरी थोडासा चाकलेला असला पाहिजे. तेव्हा हे स्मरण आपण मनाला देतो तेव्हा खरंच माझ्याकडे मला आत्ता काहीच काळजी नाही, कोणतीच समस्या नाही, सर्व जीवन जगण्यासाठी जितकं पाहिजे त्याच्यापेक्षा भरपूर आहे. आणि असं जेव्हा आपण म्हणतो की आणि जे काही त्याच्यामुळे आपण काय निराश आहोत, काय त्याच्यामुळे आपल्याला या आनंदाची प्राप्ती होत नाही, त्याच्या आड आलेले जे काही विचार आहेत निगेटिव्ह विचार ते विचार आहेत ते डिलीट होतात. आणि डिलीट झाल्यानंतर मग तो आनंद जे काय आहे त्याचं स्फुरण म्हणजे आपल्या देहावर तो दिसतो. देहाने दिलेली प्रतिक्रिया. देहाने म्हणजे चेहऱ्यावर आनंदाचं एक प्रकारचं असं आणि इतरांना जाणवतं. आपल्याला कसं जाणवत पण इतरांना जाणवतं. काय रामराव कसं काय चाललंय आज? काय घडलं का? बायकोची भांडण झालं का? म्हणजे का कळलं तुम्हाला हे? त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी निराश काय दुःख आहे. काय रामराव आज काय लय भांडणे, आज काय लय खुशी दिसतात? कसं कळलं तुम्हाला? आज खूपच छान होत, खुशीत आहात. कसं समजलं? चेहऱ्यावरून ना. ते देहाने दिलेली प्रतिक्रिया. मी नेहमी सांगतो बऱ्याच वेळेला एक वाक्य आपण विचारलं आणि त्या विचारलेला याचा जर आपण अनुभव घेतला असेल तर तो अनुभव आपल्या देहाच्या पेशीमध्ये जाणीवेमध्ये तो प्रगट होतो.
बऱ्याच वेळेस सांगतो नाही चिंच आंबट असते, चिंच आंबट आहे, चिंच आंबट गोड. अरे किती वेळा सांगणार, पाठ आहे आमचं, चिंच आंबट आहे ना. कशी असते चिंच, मग त्याचा अनुभव घेतलेला असेल आणि तो अनुभव तुमच्या जाणीवेमध्ये तो शिरला की मग देह त्याला प्रतिक्रिया देईल. काय प्रतिक्रिया देईल, तोंडाला पाणी सुटलं का कोणाच्या तोंडाला पाणी, ओके. तो अनुभव घेतला त्यामुळे देहाने ती प्रतिक्रिया दिली, म्हणून त्याला म्हणतात भाव. हे वाक्य पाठ करून टाका, पाठ करा. भावना म्हणजे काय की तुमच्या विचारांना, ज्याचं तुम्ही चिंतन करत आहात त्या विचारांना तुमच्या देहाने दिलेली प्रतिक्रिया. एखाद्या शत्रूचं जर तुम्हाला स्मरण झालं, एखाद्याने केलेला अपमानाचं जर आपल्याला स्मरण झालं तर काय होतं, राग येतो, देहामध्ये त्याचे प्रतिबिंब उमटतं. काय त्याला खाऊ का गळू, परत भेटल्यावर असं करेल, अमुक करेल, तमुक करेल, बोबडी वळते, चेहरा पण लाल बुंद होतो. राग आल्यावर असंच होतं ना. आणि देहामध्ये म्हणतात किंवा विष तयार होतं. रागवलेल्या माणसाचं विष काढलं की कोणत्याही प्राण्याला पोचलं तर ते मरून जातो, एवढं विष तिथे निर्माण होतं. मग काय झालं, देहाने प्रतिक्रिया दिली त्याला. काय प्रतिक्रिया दिली, भावनेच्या रूपामध्ये. म्हणून ही भावना जर आपल्याला समजली तर आनंदात आहे, ऐश्वर्यात आहे असं जेव्हा आपण मनाला स्मरण करतो, हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या विचाराला पाठीमागे म्हणजे भूतकाळामध्ये आपल्याला आलेल्या आनंदाची ती प्रतिती तिथे आठवली पाहिजे. अवघड आहे जरा थोडंसं, कारण हे जरा थोडेसे कसं बाबा आनंदाचं कसं करायचं आठवण. आतापर्यंतच्या जीवनामध्ये खूप पूर्वी जेव्हा आपण अरे काय कपाळावर हात मारून जीवन जगत होतो तेव्हा कसं सतत चिंताग्रस्त जगत होती, आपली चिंताग्रस्त चेहरा असायचा. आणि जीवनविद्येचं ज्ञान घेतल्यानंतर खरंच आपण आनंदी झालेलो आहोत. आपल्याला खरंच एक सुखाची चव चाखायला मिळते आहे, आनंदाची चव चाखायला मिळते आहे. त्याचं मग स्मरण करा आणि स्मरण केल्यानंतर मग तुमच्या देहावर जे काय झाले पाहिजे, स्पंद उमटले पाहिजे, तुमचा चेहरा असा गुलाबासारखा टवटवीत झाला पाहिजे. मग 70 वर्षाचा असला तरी चालेल. हे त्याच्यामधलं गुपित आहे. म्हणून भाव धरारे आपुलाचा देव करारे, त्या आनंदाचं आपल्याला स्मरण करायला पाहिजे. आणि ते कधी होतं, जेव्हा आपण त्याचा थोडासा अनुभव घ्यायला लागलो त्या आनंदाचा, की मग तो अनुभव आपल्याला तो शब्द उच्चारला की आनंदात आहे, ऐश्वर्यात आहे, की मग आपल्या शरीरावर त्याची प्रतिक्रिया उमटते. आणि अशी प्रतिक्रिया परत 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 आपण ते फिलिंग केलं मनाला आणि परत परत तुमच्या चेहऱ्यावर जर आनंद तो प्रगट झाला, तुम्हाला असं मोकळं मोकळं वाटलं, तुम्हाला असं छान वाटलं, जीवन काय सुंदर आहे असं जर वाटलं तर मग तुमची परमार्थामध्ये पहिलं पाऊल पडलेलं आहे. बरोबर? काय हो चिंता करण्यासारखं, खरंच मलाही काय कळत नाही आता अलीकडे. हसत राहणार, कमीत कमी आनंदात राहा. हे निगेटिव्हिटी जी काय आहे ती झटकून टाका. झुरळ जसं झटकतो ना तसं जीवनामधलं जे काय कमीपणा आहे, जीवनामध्ये जे काय मनाविरुद्ध घडलेलं आहे, जीवनामध्ये जे काय तुम्हाला तुमच्याकडे नाही, खूप काम करावं लागते असंही वाटतं आहे, अरे झटकून टाका ते. आणि झटकून टाकल्यानं उरलं म्हणजे फक्त आनंदच होतो. म्हणून आनंदात आहे, ऐश्वर्यात आहे. आणि तुम्हाला याचं दुसरं म्हणजे जे काही फायदा मी सांगतो की ह्या आनंदी अवस्थेमध्ये तुम्ही जर तुमचं जीवन जगायला लागत, आता बाकीच्यांचं सोडून द्या, शेजारी पाजारी कुटुंबातले अन्य सदस्य ते काय जीवनविद्येमध्ये नाहीत आणि ते काय अभ्यासाला येत नाहीत, पण जबाबदारी कोणाची आहे? जबाबदारी आपली आहे. आणि जेव्हा तुम्ही सतत आनंदी अवस्थेमध्ये कोणतीही ऍक्टिव्हिटी करता
जेव्हा तुम्ही सतत जीवनाबद्दल सकारात्मक चिंतन करता तेव्हा त्याचे काय स्पंद, त्याचे व्हायब्रेशन्स ते इतरांपर्यंत पोहोचतात आणि इतरांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनाही जरा त्यांच्याकडे असणारी जी काही निगेटिव्हिटी आहे ना ती निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी मध्ये कन्व्हर्ट केली जाते. मी नेहमी सांगतो काय की झाले थोडेसे मतभेद, आपण जीवनयुद्धेमध्ये आहोत, काय थोडस झालं त्यांच्याकडे निगेटिव्हिटी आहे ती उफाळून वरती आली. उदाहरणार्थ काय सांगू, कसलं उदाहरण देऊ, समजा बायको टॉवेल आपला चुकून काय ओला टॉवेल त्या गादीवर पडला, तिथे ठेवला आणि आतमध्ये असणारी बायकोची जी काही निगेटिव्हिटी आहे आतापर्यंत जे काही नवऱ्याने काय मना विरुद्ध केलेलं आहे ते सगळं उफाळून येतो. 17 वेळा सांगितलं तुम्हाला याच्यावर. कधी तुमचं नेहमी असंच असतं, किती हा वेगळेपणा बायको नाही नाही ना आज सगळ्यांना हे पटतंय ना ही निगेटिव्हिटी बाहेर आली आणि ही निगेटिव्हिटी आणि आपणही जर त्याच निगेटिव्हिटी मध्ये जर असू काय की मग काय तुला काय झालं एवढं उचलाय, तो काही चुकत नाही का, तुझं किती वेळा चुकलं होतं, तू तर लग्नात पण डोळे वाटून पाहिलं होतं माझ्याकडे. सगळी निगेटिव्हिटी बाहेर आली आणि निगेटिव्हिटी -2 किती होणार, किती -4. ही निगेटिव्हिटीची बेरीज होते आहे आणि बेरीज झाल्यानंतर झालं बुद्ध्यावरून बस सगळं महाभारत तिथे सुरू झालं. म्हणून हे कायमच आपण अभ्यास वर्गामध्ये येतो आहोत, आपण जीवन विद्येचे साधक आहोत, अभ्यास करतो आहोत. हे सूत्र बरोबर ठेवा. नकारात्मक जर पुढे समोरून आलं आपल्या अंगावर काही नकारात्मकता समोरच्या माणसाकडून आपल्याकडे आलेली आहे की आपण सतत पॉझिटिव्ह राहायचं. सकारात्मक त्यांची नकारात्मकता -2 असेल आणि आपली सकारात्मकता +4 असेल तर किती राहणार, किती गणिताच्या भाषेत +4 मायनस प्लस म्हणजे जे जास्त असेल ते मायनस किंवा प्लस, बरोबर. त्याची जर खूप तीव्र असेल आणि आपण तितक्या सकारात्मकतेने त्याला जर प्रतिसाद दिला नाही तर मग ती थोडी निगेटिव्ह पण निगेटिव्हिटीची तीव्रता मात्र कमी होणार, बरोबर. म्हणून बऱ्याच वेळेला मी पण सांगतो की एखादा माणूस दुःखात असेल किंवा काहीतरी आजारी असेल तर तिथे भेटायला गेल्यानंतर एखादा गुलाबाचं फुल घेऊन जा आणि त्याला पहिलंच हे वाक्य सांगा, अरे तुम्ही तर आजारी वाटतच नाही, फ्रेश चेहरा दिसतो आहे, कोण म्हणेल तुम्हाला आजारी. बघा त्यांचा निम्मा आजार तिथे पडून जातो. नाहीतर मग आपण काय करतो, जातो एरंडल पिल्यासारखा चेहरा दुःखी चेहरा करून जातो. तिथे काय होतो, नाही इकडे दुखतो, अहो त्याचं पण तिकडे दुखत होतं, ताप पण येतो, त्याला पण ताप आला होता, गेला किंवा मागच्या 15 दिवसात सगळी जी म्हणजे नकारात्मकता आहे त्याला तुम्ही खत पाणी घातलं. म्हणून काय करायचं, सकारात्मक राहा. कसा कुठे गेला विषय माहिती नाही, कोणाची तरी मागणी असेल म्हणून हा विषय थोडासा आला. म्हणून आपल्याला आनंदात आहोत ना, आपलं काय कार्य आहे हे आपण जीवन विद्येत आहोत आणि अभ्यास करतो आहोत. अभ्यास करत असताना सतत सकारात्मकता आपल्या ठिकाणी असली पाहिजे. बाकीच्या लोकांच्या नकारात्मकतेचा म्हणजे तुमच्यावर काहीही परिणाम होता कामा नाही. तुमची सकारात्मकता इतकी प्रचंड तीव्र असली पाहिजे की कितीही तुमच्या याच्यावर बंबार्डिंग झालं तरी तुमचा अहंकार झोपलेलाच असला पाहिजे. आणि तो अहंकार झोपल्याने आपलं झालं सगळंच ठीक होते. हो, कार्याला कार्य म्हटलं की बस तिथे सुरू झालं. म्हणून आपण त्याच्याकरता काय करायला पाहिजे हे स्मरण पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे. जीवन धंदल करण्याकरता नाही, सुखाचे क्षण वाया घालवण्याकरता आपलं जीवन नाही.
आपलं जीवन प्रत्येक क्षण आनंदाचा उपभोगण्याकरता आहे याचं स्मरण सतत असेल आणि अशा आनंदी अवस्थेमध्ये आपण जेव्हा काहीही करतो तेव्हा ते तुम्हाला याच्याकडेच घेऊन जातं. कपाळावर हात मारून कोणतंही काम केलं तरी त्याच्यामध्ये यश मिळेलच आणि जरी यश मिळालं तरी कपाळावर हात मारायची जी काही सवय लागलेली आहे आपल्या मनाला ती सवय जात नाही. एकदा यश मिळालं तरी परत पुढचं आहे तर ते आणि हवं ते आणि हवं हे चाललेलंच आहे म्हणून सतत आनंदात. आणि मला खूप आनंद होतो की जेव्हा आनंदात आणि ऐश्वर्यात आहोत असं म्हटलं रे म्हटलं की तुमच्या चेहऱ्यामध्ये बदल होतो का थोडासा? नक्की माझ्या चेहऱ्यामध्ये होतो भाऊ. मला तरी ते आठवतं समजतं आणि खरं त्यांच्यामध्ये परिवर्तन होतं आहे आणि परिवर्तन करण्याकरताच आपल्या सुरू आहे. बाकी दुसरं जाऊ दे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आहे. ओके.